बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण। बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल। रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी। बुलढाण्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती। आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 6 गावात घरोघरी सर्वेक्षण सुरू। टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती। शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना नोटीस पाठवलेली होती, ती समोर आली। तर टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंट हँडलचाही शोध सुरू। एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार। घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी चेहराविरहित प्रणालीही राबवणार। साताऱ्याच्या कासवंडमधील हिराबाग हॉटेलमध्ये रेव पार्टी। 20 जणांवर कारवाई। पोलिसांकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। शहरी नक्षलवाद प्रकरणी रोना विल्सन आणि सुधीर ढवळेंना मुंबई हायकोर्टाकडून जामीन। प्रत्येक 1 लाखाच्या जात मुचलक्यावर सुटका। अर्ध्या नागपूर शहरात पाणीपुरवठा उद्या बंद। उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत कन्हान जलशुद्धीकरणाचं 30 तासांचं शटडाऊन। रॉकेट संशोधक व्ही नारायणन इस्रोचे प्रमुख 14 जानेवारीला पदभार स्वीकारणार। सध्याचे सचिव आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद। आता ई रेशन कार्डवर रेशन मिळणार।